SMS Productions. कौन है? Hey, What the hell? what? कौन आहेस तू? अरे hi, I'm Shruti. Whatever. Switch off the lights, dude. Excuse me? Lights बंद कर. ही वेळ आहे का? It's not late. 7:20. I don't care. Switch off the bloody lights now. What? Okay. हॅलो. गुड मॉर्निंग. काय करतेस? लवकर वगैरे असं काय नाही आहे. असंच जरा. हॉस्टेल ठीक आहे ना. हॉस्टेल कसं असतं? हॉस्टेलसारखंच असतं. अगं होणार ना. तू काही काय विचारतेस आई? हॉस्टेल आहे, राहायला आली आहे, काढणारच ना. होणार सेटल. काही नाही झालेलं. सर्दी झाली आहे थोडी. ट्रॅव्हलिंगमुळे दमली आहे ना थोडी. बाकी काही नाही. अगं काय, मी तुला काय सांगायला फोन करते आणि तू काय विचारत बसलीस मला? परत जाऊ दे, मी तुझ्याशी नंतर बोलते. मला जायचं आहे, आवरायचं. झोप झाली नाही आहे माझी. चिडचिड होती. अरे आवरतीये. तुला कोणी सांगितलंय आवरायला? माझ्या गोष्टींना हात लावायचा नाही. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तू काय करतेस इथे? आणि तुझा बेड आहे का हा? ओके. आणि ही फालतूची काळजी दाखवत जाऊ नकोस प्लीज. मला पसारा आवडतो, आवरलेला आवडत नाही. अगं मेस हवाय मला. तुला काही प्रॉब्लेम आहे? तुझी साईड ती आहे ना, ती क्लीन ठेव. ही साईड माझी आहे, ठीक आहे? इथे नकोयस तू मला परत कधीच. ठीक आहे, मलाही नाही राहायचंय. तो बोलून घे ना बाबांशी प्लीज. अगं असं काय करते? प्लीज, मला नाही राहायचंय तिथे. बोल ना तू. ते रेक्टर पण नाही ऐकत आहे माझं. बोलले मी, सांगते ना, मी बोलली आहे तिच्याशी. ती म्हणे की नाही, 6 महिने चेंज नाही करता येणार. अगं मी 6 महिने कसं राहणार आहे? मी एकही दिवस नाही राहू शकणार आहे तिच्यासोबत. तू बाबांशी बोल. तू मला काय सांगू नकोस. अगं आई तू बोल ना. तू बोल तरी, आधी बोल तरी. आई नाही शक्य. मी अजून एकही दिवस नाही राहू शकणार आहे तिच्यासोबत. ठीक आहे, नेक्स्ट वीकमध्ये तुम्ही या. नाही तर माझं मी बघते काय ते. मग तर तुला तसं काय पडलेलं नाही. तुला काहीच करून देत नाहीये ती मला. काहीच नाही. खूप डोकं दुखाय. जाऊ दे मी ठेवते फोन. मी बघते काय करायचंय ते. बाय. पाणी? नो थँक्स. तुम्हा मुलींचं बरं आहे बुवा.
नुसतं फोनवर बोलून वजनं कमी होतात. आम्ही बघा काय काय करतो. सॉरी हा, गंमत केली. हट झालं. नाही. अगं 2-3 दिवस बघतीये तुला मी. इतकी अस्वस्थ आहेस. इतकं छान सकाळचं वातावरण आहे, फोनवर तू अस्वस्थपणे बोलतीयेस. सॉरी टू इंटरफिअर, पण नाही, इट्स ओके. नाही, आहे मी डिस्टर्ब ॲक्च्युली. बॉयफ्रेंड? नाही. ओके ओके ओके. रूम पार्टनर. ओ, सो हॉस्टेल. नवीन आहेस यावर्षी? हो, आत्ताच आले. अच्छा. हे बघ, बोलल्यानी मन मोकळं होतं. बोलून टाक बिंदास्त. मी काही कुणाला सांगणार नाही. ॲक्च्युली माझी रूम पार्टनर जी आहे ना, हा. ती खूप विचित्र आहे. ती ना कुठल्याही गोष्टीवर रागराग करते. मी काहीही करू देत, मी तिच्यासाठी चांगलं करते नाही तरीही चिडचिड करते. मला नाही राहायचंय तिच्यासोबत. रेक्टरशी बोललीस का? बोलले मी. ते म्हणे 6 महिने मी काहीच करू शकणार, मी एकही दिवस नाही राहू शकत. मला कळत नाहीये मी काय करू. आईसोबत बोलत होते. आई म्हणले की जर रूमच नाहीये तर आम्ही काय करू. मला नाही कळत आहे मी काय करू. मला असं वाटतं. तुझ्या रूम पार्टनरशी मोकळेपणाने बोललीस का? नाही, ऍक्च्युली ती बोलतच नाही माझ्याशी. ती खूप रागराग करते माझा. ओ, म्हणजे एकतर आहे तेच ॲक्सेप्ट करायला लागणार तुला. हो. मी एक सांगू का तुला? हां. हे बघ, अनुभवाचे बोल असं समज. प्रत्येकाच्या रागाला काहीतरी कारण असतं. उगीच नाही कोणी चिडचिड करत. मी तिची बाजू नाही घेते, पण तू समजून घे की ती अशीच आहे का पहिल्यापासून. काही झालंय का, काही घडलंय का, काही हिस्ट्री आहे का. बघ एक प्रयत्न करून. ठीक आहे, ट्राय करते. इट मे हेल्प. होप सो. हां, चलो, थँक्यू. या. बाय. ओके, बाय. व्हॉट द हेल. हाय श्रुती, हाय. कशी आहेस? अगं मी छान. बस ना. मला पूजानी सांगितलं तू आली होती रूममध्ये म्हणून. काही काम होतं माझ्याकडे. अगं मला जरा रचनाबद्दल बोलायचं होतं. रचनाबद्दल? काय? ती खूप विचित्र वागते अगं माझ्यासोबत. विचित्र म्हणजे? विचित्र म्हणजे अगं काय सांगू तुला. ती आहे ना प्रत्येक गोष्टीवर वाद करते माझ्यासोबत, प्रत्येक गोष्टीवर. आणि मी अभ्यास करत असेल ना तर लाईट बंद करते. रूम साफ केली तर बोलते नाही मला मेसी आवडतं, सगळं मेसी करून टाकते ती. आणि मी तिच्याशी बोलू शकत नाही. खूप खूप जास्ती वाद आहेत. अगं शांत हो, ती तशी मुलगी नाही आहे. खरं तर ती खूप चांगली मुलगी आहे. बट यावर्षी एक इन्सिडेंट झाला तिच्याबरोबर, त्यामुळे थोडी डिस्टर्ब असेल ती. हाय. हाय, सरप्राईज. मी तुम्हालाच शोधत होते. मला भेटायचं होतं तुम्हाला. ओ वाव, कशी आहेस? मी छान आहे. तुम्ही लास्ट टाइम मला म्हणाला होतात की प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं. मला मिळालंय ते कारण. मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. मी रचनाच्या काही मैत्रिणींशी बोलले आणि मला कळलं की पूर्ण वेगळी होती ती. अजिबात आता वागते तशी वागत नव्हती आधी. गुड मॉर्निंग मॅम. आलात सगळेजणी? ज्युनियर्स कुठे आहेत? या इकडे या. आपल्या कॉलेजमध्ये तुमचं स्वागत. मी या कॉलेजची रेक्टर, म्हणजे तुमच्याबरोबर 24/7 राहणार आहे. अर्थात 24/7 असले म्हणजे कधीही माझ्या घरी यावं असं नाही आहे. माझ्या ऑफिसची वेळ आहे सकाळी 10 वाजता. तेव्हा जर काही डिफिकल्टी असेल तर ऑफिसमध्ये येऊन भेटायचं. गौरव सर, जरा बॉक्स आणा, काउंटरवर ठेवली आहे. बरं, पहिली गोष्ट म्हणजे तुमचं सगळं जे लगेज आहे ते चेक इन काउंटरवर ठेवलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉलेजची शिस्त. या सगळ्यांना माहितीच आहे. नो बॉयफ्रेंड्स, नो लेट नाईट्स अँड नो ड्रग्स ॲट ऑल. तिकडे ठेवा. तेव्हा मी अशी अपेक्षा व्यक्त करते की यातला कुठलाही नियम तुम्ही तोडणार नाही आहात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कॉलेजची बडी सिस्टीम. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये नवीन आहात, रुळलेल्या नाही आहात,
आता आपल्या कॉलेजमध्ये अशी सिस्टीम आहे की एका ज्युनियर बरोबर एक सिनियर असणार. म्हणजे तुम्हाला थोडंसं कम्फर्ट झोनमध्ये आणण्यासाठी सिनियरचा उपयोग होईल असं आम्ही समजतो. खरं तर आपण असं करूया की तिकडे ते बॉक्स ठेवलेलं आहे, त्याच्यातनं चिठ्ठ्या काढा. ज्या सिनियर्सचं नाव ज्याच्या ज्याच्या चिठ्ठीवर येईल ती तिची बडी. ठीक आहे, जा. हाय. हे तर आता एकमेकींशी ओळख करून घ्या. बी कम्फर्टेबल आणि प्लीज रूल्स फॉलो करा. मी ऑफिसमध्ये काही लागलं तर भेटा मला. बाय. येस मॅम. चला गया हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ा. ओ गॉड थकले. हिला काय झालं? तू का नाही आली डान्स करायला? एवढी का शांत क्या हुआ मॅडम? मी सांगते काही नाही ग. काय झालं? सिनियर्स चाललेत ना आज, त्यामुळे चाललंय हे सगळं. पण ठीक आहे, होशील की रचना नॉर्मल, येशील की आता ज्युनियर्स बरोबर. वाव. ए चला ना, आपल्याला खूप लेट होतंय, आपण निघायचं का? ए, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती लास्ट. मी ड्युअल स्पेशलायझेशनसाठी अप्लाय केलं होतं आणि ह्याच कॉलेजकडनं फायनली ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालंय. सो अजून 1 वर्ष मला रचनाला झेलायचंय. आणि हे तू मला कधी सांगणार होतीस? मी कालपासून सॅड आहे. आणि तू एक मिनिट, मुन्या उठ ना. मृण्मयी मॅम नको, ॲम्ब्युलन्स आणा कोणीतरी पटकन. कॉल कर मॅम लवकर. मुन्ना उठ ना. हे घे पाणी घे. मुन्ना उठ ना. मॅमला बोलू नका. हा गेली ती बोलवायला. मृण्मयी प्लीज. मुन्ना उठ ना. मुन्ना मुन्ना उठ ना. मुन्ना. मला खूप शॉक लागला, मला खूप वाईट वाटलं. पण मी काय करणार ना आता, मला काय कळतच नाही मी काय बोलू ते तिला. आणि मला काहीच कळत नाहीये की हिला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतेय, मी समजून घेण्याचा प्रयत्न करतेय, पण तिला ऐकायचंच नाहीये. नुसती चिडचिड चिडचिड. मला कळतच नाही मी काय बोलू. आणि काहीही बोलायला गेलं ना की ती कधीच ॲक्सेप्ट करायला मोडलंच नसते ती. त्या कसं बोलणार आपण तिच्याशी? आपण तिच्या चांगल्यासाठी सांगतोय ना, पण तिला ऐकायचंच नाहीये. ऐक ऐक ऐक, हे बघ, जितकं समजून सांगायला जाशील तितकी ती चिडचिड करणार. त्यामुळे मला असं वाटतं की तू तिला थोडासा वेळ दे. तू शांत बस. तू काहीच रिॲक्ट होऊ नकोस. म्हणजे काहीच नाही. नाही, असं कसं? शांत बसायचं. तिने भांडायला सुरुवात केली की तू शांत बसायचंस. तू मान्य कर, तू ॲक्सेप्ट कर. याने फरक पडेल. कारण ती बोलणार, मग तू बोलणार, मग परत ती बोलणार, मग तू बोलणार, मग ते कायम चालू राहणार. ते कुठेतरी ब्रेक करायला पाहिजे. तू आता शांत हो. तू मनातनं आधी शांत हो. तुलाही शॉक बसलाय, त्यामुळे तुला तिचा शॉक आता समजून घेता येईल. पहिलं आपण असं करू की रिॲक्शन पॅटर्न बदलू. तू रिॲक्शन काही द्यायची नाहीस, ठीक आहे? ठीक आहे. तू शांत बसायचंस. ठीक आहे. म्हणजे मग काय होईल, ती काहीतरी बोलेल पण तू बोलणार नाहीस, मग ती आपोआप शांत होईल. तिने शांत होणं गरजेचं आहे. हो चालेल. आणि इश्यूज पुढे न वाढणं महत्त्वाचं आहे, ठीक आहे?
ए न्यू गर्ल, तुझ्याशी बोलतीये. हे घे. माझ्या डेस्क जवळ हे तूच ठेवलंस ना काल रात्री? हो, मीच ठेवलं. कोणी सांगितलं तुला? अगं, तू झोपली होतीस म्हणून सो मी झोपले होते तर तुला सांगितलं होतं मी माझ्यासाठी जेवण घेऊन ये. मेस बंद होऊ देत ना बंद. तुझा प्रॉब्लेम काय? माझं मी बघून घेईन ना. वाय डोंट यू जस्ट माइंड युअर ओन बिझनेस? मला एकटीला सोड प्लीज. आपण फ्रेंड्स नाही आहोत ना, कधी होणार आहोत. तुला कळत नाही का? ही जबरदस्तीची अटॅचमेंट का जोडतीयस? जस्ट प्लीज लीव मी अलोन फ्रॉम नाउ ऑन. प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट. हॅलो, श्रुती बोलतीये. हॅलो, हाय, बोल. मला एक गुड न्यूज द्यायची आहे तुम्हाला. ग्रेट, मस्त. बोल बोल. रचना आली होती आणि तिनं मला फाड 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 खूप ऐकवलं. म्हणजे एवढंही बोलले की आपण फ्रेंड नाही होऊ शकणार आहे आणि तू काय अटॅचमेंट करतीये वगैरे 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 खूप जास्त बोललीये. पण मी एकही शब्द नाही बोललीये तिच्याशी, एकही नाही. आमचा वादच झाला नाहीये, फक्त ती बोलून निघून गेली. आय वॉज सो हॅपी. किती गुणी मुलगी आहेस तू. हो, आणि मला खरंच खूप शांत वाटतंय कारण की भांडणच झाली नाहीये. पण काही तुला इतर फरक दिसतोय का? तू शांत बसतीयस? हो, मला खूप छान वाटतंय, पण रचनामध्ये मला काही फरक नाही वाटत आहे फारसा. ओके, बर. आता आपण थोडंसं चेंज करूया. आता जेव्हा केव्हा तुमची इंटरॅक्शन होईल, म्हणजे ती तुझ्याशी भांडायला आली समजा, तिचं होऊ दे बोलणं आधी सगळं पूर्ण. पण तिला तू शांतपणे असा प्रश्न विचार. शांतपणे, अगदी प्रेमाने. आवाज चढवायचा नाही. पण तिला असं विचारायचं की तू अशीच आहेस का ग पहिल्यापासून? बापरे, परत परत वाद होईल. नाही, नको. ऐक, परत वाद नाही. ऐक, आपण हा प्रयोग करून बघू. माझं ऐक थोडंसं, अगदी शांतपणे. म्हणून मी तुला काय म्हंटल की अगदी शांतपणे असं विचार की तू अशीच आहेस का? तुला आवडतं का असं बोलायला माझ्याशी? तुला हे असं सगळं बरं वाटतं का? आर यू हॅपी इन दॅट? असं विचार तिला एकदा. हो, ट्राय करूया. मला असं वाटतं याचा उपयोग होईल. ठीक आहे, ट्राय करूया. काहीच हरकत नाहीये. हा, आणि मला कळव. हो, आज जसा मला फोन केलास. हो, नक्की फोन कर कधीही. थँक्यू सो मच. ठीक आहे, बाय बाय. कळवते मी. हा, चल, बाय बाय बाय. चहा. ए, तुला कोणी सांगितलं आणायला? हे बंद कर ना प्लीज. घे ना प्लीज. मला चहा नकोय. तुला एकदा सांगितलेलं कधीच कळत नाही का ग? रचना, एक विचारू? तू अशीच आहेस का ग पहिल्यापासून? म्हणजे तुला बरं वाटतं का हे असं माझ्याशी वागायला, सतत भांडायला? तुला कळत नाहीये का आम्ही काळजी करतोय तुझी, तुझ्यासाठीच आहे सगळं. ऐक ना, नको करूस माझी काळजी. तुला कोणीही सांगितली नाहीये, ठीक आहे? काहीच नको करूस माझ्यासाठी. श्रुती, थांब. हे बघ, मला कळतंय की तुम्ही सगळे खूप करताय माझ्यासाठी. तू, आई, बाबा, मॅम सगळेच हेल्प करतायत मला. पण मलाच कळत नाहीये मला काय होतंय. मी स्वतःला सांगूच नाही शकत आहे की मृण्मयी आता नाहीये. ऍक्सेप्टच नाही करत आहे अगं माझं मन. वाह, उठलीस का फायनली?
गुड मॉर्निंग. तशी गुड मॉर्निंगच आहे, कारण 12 वाजून गेलेत ना. खूप भूक लागली आहे यार. मी तुला खूप उठवण्याचा प्रयत्न केला, पण तू उठलीच नाहीस. मग मी गेले मेसमध्ये. पण आता मला जेवण इमर्जन्सीमध्ये काहीतरी असेल ना. इमर्जन्सीमध्ये मी आहे ना. म्हणजे डिनर. तू बेस्ट आहेस. ये अगं बेडवर काय? काही नाही होत ग, मी नाही सांडत. तू काहीच नाही खाणार? नाही, झालंय माझं. आणि ऐक, हे असं मिळत नाही, पण मेसदादा माझ्या ओळखीचे होते म्हणून मी आणले. ओके ओके. थँक्यू मृण्मयी. वेलकम. चलो, आय एम रेडी. ए वाव, आवरलंच पण? मग इतक्या लवकर? ऑफकोर्स. आंघोळ झाली ना? आंघोळ मी परवाच केली होती, आज नाही. ए आंघोळ करा पटकन. अगं उशीर झालाय ना आता. आणि तू केली आहेस ना आंघोळ? हो. मग इकडे ये. ए मला नको चिट्टू प्लीज. अगं मी शुद्ध होईन ना. हॅलो. हा, झाली का जेवण? हो आत्ताच. हा, आणि लाडू खाल्ले की नाही? कोणते लाडू? हाय काकू, मी रचना बोलते. हाय, कोणते लाडू? अगं अगं सॉरी, मी आत्ता आणलेत संध्याकाळी. तिने दिले नाहीये काकू लाडू मला. कारण की आत्ता आणलेत मी संध्याकाळी. मृण्मयी लाडू दे ना. अरे आत्ता खातात का लाडू? झालंय आमचं जेवण ऑलरेडी. वेळ असते का लाडू खायची? म्हणून खा. स्वीट डिश म्हणून. हो, उद्या खाऊयात स्वीट. उद्या नाही, आत्ता लाडू हवेत. नाही हा, ऐक ना. दे ना अगं, आणि ते काका त्यांनी तू किती 500च्या नोट दिल्या होत्यास का मला? कारण की त्यांनी लाडू देणार आहेस? हॅलो हॅलो. ए तिने माझी डायरी घेतली यार. आता लाडू बरं ठीक आहे, मी तुला नंतर फोन करते. मी करतेच 5 आय डिड एक्सरसाइज टुडे. बरं ठीक आहे. लाडू हो, मग देणारे नाही. उद्या करूयात ना. उद्या नाही, आत्ता. बरं ठीक आहे, चल लगेच चल. आणि मी सिनियर आहे का तू आहेस? ए अरे लवकर. ए तुला कधी बॉयफ्रेंड्स नव्हते का ग? नाही, म्हणजे अजून तरी नाहीये. वाटलंच मला. का? तुला कसा बॉयफ्रेंड असेल अगं? का? अगं तू किती बोर आहेस. मी बोर आहे का? हो. बॉयफ्रेंड कोण बोर आहे? नाही नाही नाही, मी बोर आहे. सॉरी केस सोड. बेटर. तशी तूच आहेस. तू सुपर बोर आहे. अल्ट्रा बोर आहेस. आणि हातावर चंपक आहेस. तू कधीच बॉयफ्रेंड असणार नाहीये. कारण की तू आहेस माझ्याबरोबर, नाही तर माझे 4-5 असते. हळूहळू सगळेच लांब जात आहेत माझ्यापासून. आणि आता तूही जातीयस. पण मी खरंच अशी नाहीये ग श्रुती. आय एम जस्ट फीलिंग रिअली हेल्पलेस. मी आहे. इट्स ओके. तुम्हाला कधी अशी रचना भेटलीच तर तुम्ही श्रुती व्हाल का?